मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज जो व्हिडिओ मी अपलोड करत आहे तो श्रीशैलमच्या ट्रिपचा व्हिडिओ अपलोड करत आहे। तर त्या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण मी हा इंट्रो सेपरेटली बनवत आहे। तिकडे जाताना जे जंगल आहे ते पूर्ण रिझर्व्ड फॉर टायगर्स असं आहे ते, आणि त्याचंही शूटिंग आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतील। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया डायरेक्ट व्हिडिओकडे। तर आता जवळजवळ सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही रेडी होऊन बाहेर आलेलो आहोत। आणि ही गाडी जी आम्ही बोलवलेली आहे ती आहे, आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे आणि आम्ही जाणार आहोत श्रीशैलम, आंध्र प्रदेश। तर हैदराबाद टू श्रीशैलम असा आमचा प्रवास असणार आहे। तर मी फर्स्ट टाईम जाते त्यामुळे मला काहीच माहीत नाही। तर चला बघूया आपण कसा होतो आपला प्रवास। काय म्हणतेस? हाय हाय। काय मग शाळेला चाललीस तू? मग मी चालले एका ट्रिपला। अरे बापरे, शाळेच्या ट्रिपला? हो शाळेच्या ट्रिपला। हो। कुणासोबत? टीचर सोबत। टीचर सोबत बोल। टीचर सोबत। बर चला मग बाय। सर्व करणं मिळतं। सफारी के लिए असंच आहे ना जायकवाडी? पण रस्ता साईडलाच असंच आहे, बांधलेलंच आहे ना तो। रस्त्यालाच आहे ना ते, भरून पाणी। तर हा आहे हैदराबाद टू श्रीशैलमपर्यंत जातानाचा पहिला स्पॉट। नागार्जुन जो डॅम आहे त्याचं बॅकवॉटर इथे येतं। तर हा बॅकवॉटरचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। इथे खूप गर्दी आहे, ॲक्च्युली श्रावण महिना आहे आणि लागून सुट्ट्या असल्यामुळे इथं खूप 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 जास्त गर्दी होत आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अगदी नयनरम्य असं दिसत आहे। वातावरणही तितकंच सुंदर आहे आणि हे बॅकवॉटरचा जो फॉल आहे तो सुद्धा किती सुंदर दिसत आहे। आपण गाडीतच आहोत तरीही हे संपत नाही, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती लांब आहे। तर हा आहे पहिला स्पॉट, जो नागार्जुन डॅम आहे त्याचा हा बॅकवॉटर आहे, ॲक्च्युली डॅम नाही आहे हा। आणि यानंतर चालू होतं हे महाकाय जंगल, जवळजवळ 45 किलोमीटरचं रिझर्व फॉरेस्ट आहे। तर याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे। आणि जंगलाचा प्रवास करून झाल्यानंतर हे नयनरम्य वातावरण तुम्ही बघू शकता, किती सुंदर आणि किती छान आहे। आणि हा आहे दुसरा स्पॉट, तर हा आहे श्रीशैलम डॅमचा व्ह्यू। तर ॲक्च्युली डॅम दुसरीकडे आहे आणि हे एक रिसॉर्ट आहे, तिथे फोटोसाठी त्यांनी एक लोकेशन तयार केलेलं आहे। तर डॅम मी पुढे तुम्हाला दाखवेल। डॅम तर अप्रतिम आहे, म्हणजे अगदी स्वर्गच। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता
तर हा श्रीशैलम डॅम जो आहे 211 TMC कॅपॅसिटी आहे, प्लस इथे पॉवर प्लांटसुद्धा आहे. आणि तुम्ही बघू शकता किती प्रेशर आहे पाण्याला. आणि उद्या येताना पण आपल्याला हा दिसणारच आहे. आणि याचे 5 दरवाजे ऑलरेडी ओपन झालेले आहेत आणि दुसरा स्वर्गच वाटावं असं चित्र आहे. इथं पाण्याचे तुषार वगैरे उडत आहेत. आणि या डॅमचं अजून एक वैशिष्ट्य असं की हा पूर्ण दरीमध्ये आहे. तर ह्याला तुम्ही घाटाचा रस्ता आहे तर चारी बाजूनी बघू शकता. याच्या गोल 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 रस्ता आहे पूर्ण. आणि पूर्ण टॉपपर्यंत म्हणजे अगदी टेकडीच्या वरपर्यंत याचे पाण्याचे तुषार उडत आहेत. असा हा सुंदर असा हा डॅम आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे ह्या डॅमचा फ्रंट आणि बॅक व्ह्यू. तर दोन्ही साईडने तुम्हाला चारी बाजूने तुम्ही याला बघू शकता, कारण याच्या भोवतीनं छान घाटातून रस्ता आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहे किती छान पाण्याचा असा फ्लो आहे आणि एकदम असं भारी वाटत आहे. आणि म्हणजे खरंच आपण म्हणतो ना, निसर्गाच्या पलीकडे काही नाही. तर हे बघून आपल्याला कळतं की नैसर्गिक गोष्टींमध्ये सुद्धा खूप जास्त एनर्जी असते. आणि हे बघून तर एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही एकदा तरी इथं व्हिजिट करावी असं आहे. म्हणजे मी श्रीशैलम विषयीच वाचलं होतं की 12 ज्योतिर्लिंगामधलं दुसरं ज्योतिर्लिंग आहे. पण रस्त्याने येताना एवढे छान छान स्पॉट आहेत की तुम्ही नक्की व्हिजिट करावं असं हे आहे. आणि त्यानंतर लागतं हे साक्षी गणपती मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की श्रीशैलमच्या दर्शनाच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळेला तुम्हाला इथं यावंच लागतं. त्यामुळे आता आम्ही पहिल्यांदा इथे साक्षी गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आमचं दर्शनसुद्धा अतिशय उत्तम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आमचे फोटोज. आणि इथूनच मी तुम्हाला गाभाऱ्याचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करत आहे, पण पॉसिबल नाही. तर आता आपण आहोत साक्षी गणपती मंदिरमध्ये. श्रीशैलमच्या आधी थोडंसं आहे हे मंदिर. तर इथे पोहोचल्यानंतर आम्हाला 3 वाजले पोहोचायला आणि कुठेही रूम मिळत नाही आहे. आणि असं करता करता 4 वाजलेले आहेत. त्यामुळे पेटपूजेची तयारी सुरू आहे, कारण खूप भूक लागलेली आहे. आणि दर्शनसुद्धा 5:30पर्यंत बंदच आहे. तर आम्हाला इथे पोहोचेपर्यंत सकाळी 8ला निघूनसुद्धा इथे पोहोचायला मला 4 वाजले. म्हणजे तसं 3लाच पोहोचलो होतो, पण जेवण कुणी जेवलं नसल्यामुळं आधी आम्ही जेवण केलं. तर दर्शन पण बंद झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. बम बम बोले. तर आता बरोबर 7:30 वाजलेले आहेत आणि आमचं दर्शन पण छान झालेलं आहे आणि रूमसुद्धा भेटलेली आहे. तर मी पुढचं सगळा सविस्तर वृत्तांत जो आहे तो रूमवरती गेल्यानंतर सांगते. तर हे आहे श्रीशैलम. मी तुम्हाला आता संध्याकाळचा व्ह्यू दाखवते. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं हे. तर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी जाताना मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे, मंदिराचा बाहेरूनचा व्ह्यू. तर हा मी खास तुमच्यासाठी शूट केलेला आहे. मंदिराचा परिसरसुद्धा खूप मोठा असल्यामुळं खूप लांबून शूटिंग करण्यात आलेलं आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं एकमेव आणि जगातलं सगळ्यात मोठं असं मी वाचलेलं आहे मंदिर जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथे आपण उद्या जाणार आहोत. सो उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तर मल्लिकार्जुन जे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक आहे ते आवडलं का ते मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ.